जे मुलं कारखान्याला कुठं बाहेर गावला गेले होते त्यांनी सगळ्यांनी इथं यायचं. हां, एवढे जण आहेत का? मग कोणत्या कारखान्यावर होता? होय. हां, कोणासोबत गेलता कारखान्याला? मम्मीसोबत. हां, मम्मीसोबत. मम्मीसोबत गेलता. आणि काय झालं तसं पाठीमागं का हात करायलास? हा, होय बाळा. कारखान्याहून कधी आला मग? रात्री. रात्री आला आणि लगेच शाळेत आला. वा वा, तुझं अभिनंदन. तू लगेच शाळेत आला. तू तू जनगण म्हणतात कुठं पण मान करू करू बघतोय. हा, जनगण म्हणताना डोळे उघडू उघडू बघतोय, कुठं पण मान करतोय. तसं नको करू. हां, तसं जनगण म्हणताना हालायचं नसते थोडं पण, बरं का. आणि तू रे, किती दिवस आहेस इथं आता? किती दिवस आहेस इथं हां? 2 दिवस वाटते. नंतर मला सांगतो ते हां हां, केव्हा जाणार मग. असं का? बरं, तुम्ही आता मग जिथं जिथं तुम्ही ते तुमचं हे करतात, जत्रेमध्ये तुम्ही काम करतात ना तुझे पप्पा, आणि जिथं जिथं जातात ना तिथं तुम्ही अभ्यास करता का रे? हे करते का अभ्यास? हो. हां, अभ्यास केलेला फोटो टाकत जा मला. काय? हो. हां, अभ्यास केला ना दररोज वाचन करायचं, लिहायचं आणि मला फोटो टाकायचे. हो. हो का? आणि शाळेत नाही का आल्याबरोबर शाळेत यायचं? छान वाटायला का शाळेत हो. तुला रे? हां, आणि कारखान्याला काही वाचलं का नाही मग एवढे दिवस? वाचन केलं का नाही? होय, काही वाचन केलं का नाही? काहीच नाही. बरं बरं, आता बघ मी तुला ना बालमित्र ते देते आणि इथून पुढं सारखं दररोज शाळेत यायचं आणि वाचन करायचं. हो का? चालतंय, बसा खाली. तुझं लिहून झालं का इंग्रजी शब्दार्थ? हां,